नमस्कार मित्रांनो, नॉलेज 10x तुमचं स्वागत आहे. मी आहे मेघना, निर्वाण मैत्रीची आई. तर आज त्यांनी मला त्यांचा ब्लॉग रेकॉर्ड करायला सांगितला आहे. तर संडेला त्यांचा होता येस डे, म्हणून आम्ही तो सेलिब्रेट करण्यासाठी त्यांची छानपैकी तयारी केली आणि आम्ही निघालो त्यांचा येस डे सेलिब्रेट करण्यासाठी. तर आपण पाहूया काही काही मज्जा केली ते. सर्वात पहिलं होतं आमचं हॉर्स रायडिंग. आम्ही एक छानपैकी हॉर्स पाहिला आणि त्याच्यावरती त्यांना बसवलं. सुरुवातीला ते घाबरले, पण नंतर त्यांनी घेतलं जमून आणि आम्ही छानसे त्यांचे फोटोही तिथे क्लिक केले. हॉर्सबरोबर काय करतायत ते, ओके, त्याने जमवलं हॉर्सबरोबर आणि ते गेले रायडिंगवरती. ते जेव्हा गेले तेव्हा तिथे क्यूटचा छोटासा मुलगा रायडिंग करत होता. मला फार आवडला तो, म्हणून त्याची क्लिप करून घेतली मी. त्यानंतर सेकंड लिस्टला होता ट्रॅम्पोलिन पार्क. सी देअर एक्साइटमेंट, केवढे एक्सायटेड आहेत ते, बापरे. मग काय, काढलं तिकीट आणि पाठवलं त्यांना तिथे. भरपूर धमाल केली त्यांनी तिथे, अनलिमिटेड, म्हणजे बासच. खूपच खेळले तिथे ते. इनफॅक्ट मीही लहान असताना फार खेळायची ट्रॅम्पोलिनवरती. कोणाला आवडत नाही ट्रॅम्पोलिनवरती खेळायला, सांगा बरं तुम्ही. फार धमाल केली त्यांनी. खेळतायतच ते, कंटिन्युअसली खेळतायत. थर्ड लिस्टला होतं आमचं इंडोर प्ले स्टेशन. सो येस डे असल्यामुळे आम्ही नो कसं बोलणार. तिकडे घेऊन गेलो त्यांना परत. खूप खेळले, बॉलने खेळले, स्लायडिंग केली, भरपूर धमाल केली, भरपूर मज्जा केली. न्यू फ्रेंड्ससुद्धा बनवले त्यांनी तिथे. निर्वाणला तर वॉल क्लाइम्बिंग करायला फार आवडलं, खूप करत होता तिथे तो. पाहताय किती वरती चढलाय, भीतीच वाटत नाही त्याला अजिबात. आणि हे इंडोर प्ले स्टेशन आहे ना मित्रांनो, हे फार सेफ आहे मुलांना खेळण्यासाठी. ते काही घाबरण्याचं कारण नाही. तुम्ही आरामात इथे तुमच्या मुलांना सोडू शकता. आम्ही निर्वाण मैत्रीचं 40 मिनिट्सचं पॅकेज घेतलेलं, जिथे त्यांनी ही खूप सारी धम्माल केली आहे तिथे त्यांनी. पाहताना निर्वाण इथे चढलाय वरती, त्याने जंप मारली. वाव, दॅट्स सो स्ट्रॉंग, दॅट्स लाईक अ माय बॉय, गुड. त्यानंतर त्यांनी तिथे बास्केटबॉल खेळले आणि परत काही ट्रॅम्पोलिंग, स्लायडिंग केले आणि काही गेम्स पण खेळले ते. त्यानंतर फोर्थ लिस्टला होतं गार्डन. दमले नाही ते. गार्डनमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांनी खूप सारी एक्सरसाइज केली, खूप मज्जा केली त्यांनी तिथे. आमची एनर्जी मात्र संपली होती तोपर्यंत. फायनली ते थकले आणि नंतर आम्ही त्यांना एक चॉकलेट मिल्कशेक दिलं, जे त्यांनी फार एन्जॉय केलं. आणि अशा रीतीने आम्ही त्यांचं येस डे सेलिब्रेट केलं. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण समाधी कराड. तुम्हीही ते जा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.